नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पालक पनीरची छान क्रीम टाकून भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी बनवायला सोपी आणि अगदी चविष्ट अशी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पालकनं छान अशी तोडून घेतली, धुवून घेतली आणि गरम पाण्यामध्ये 1 चम्मच मी मीठ आणि 1 चम्मच साखर टाकून अशा पद्धतीने उकळून घेतले आणि मग मी थंड पाण्यामध्ये ही पालक काढून असे चाळणीत काढून घेतली। थंड पाण्यात घालायची म्हणजे हिरवीगार राहते। मी इथे ना कांदा, आलं, लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे ना, टमाटर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टमाटर बारीक करून घेतलेले आहे। या पद्धतीने तयारी करायची। तुम्ही ना कांद्यामध्ये समजा काजू पण टाकू शकता। बघा आता ही पालक ना थंड झालेली आहे, तर आता मी सुरुवातीला हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। पाणी न घालताच आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आणि मग 2-3 म्हणजे अर्ध वाटी किंवा 2-3 चमचे पाणी घालून अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे। बघा किती हिरवीगार अशी पालक तयार झालेली आहे। पनीर घेतलेला आहे मी अर्धा किलो, त्याला ना छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पहिले आणि त्यानंतर मी मग काप करून घेते, नाहीतर थोडं पनीरला कसा वास असतो। तर या पद्धतीने मी धुवून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। बटर टाकलं। आता मी सुरुवातीला बटर टाकलं की नाही तर ते जळतं, तर तेल टाकल्यानंतरच बटर टाकायचं। बटर गरम झालं की आता आपल्याला 1 चम्मच इथे जिरं टाकलेलं आहे मी। जिरं छान फुलू द्यायचं आणि छान जिरं तडतडल्यानंतरच आपल्याला आता हे कांदे, लसूण आणि जिरं, आलं मी वाटून घेतलेलं होतं। यातनं तुम्ही काजू पण वाटू शकता, परंतु माझ्याकडे काजूचं पावडर आहे म्हणून मी काजू वाटलेलं नाही आहे। नाहीतर काजू यावेळेला आपण म्हणजे कांद्यामध्ये वाटू शकतो। आता हे मिश्रण आपल्याला छान असं परतवायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान शिजलं पाहिजे हे व्यवस्थित, एकदम मस्त असं शिजवून घ्यायचं। बघा या पद्धतीने शिजवायचं आहे आणि असं लालसर कलर येतो आणि कच्चेपणा गेला की त्यानंतरच आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहे। मी थोडं ना चिमूटभर हिंग पावडर टाकलेला आहे, 1.5 चम्मच तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच धने पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे मी आणि मसाला घेतलेला आहे आणि हळद पावडर अर्धा चम्मच। या पद्धतीने मसाले घ्यायचे आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता, कमी जास्त। काही जण यात मिरचीची पेस्ट टाकतात, पण मला याच पद्धतीने आवडतं। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मी याच पद्धतीने बनवत असते। खूपच छान अशी ही रेसिपी बनते ना, खूपच नक्की बनवून बघा या पद्धतीने। बघा आता ना हे छान आपण मसाले यात शिजवून घेतलेले आहे। त्यानंतर ना हे टाकून मी टमाटरनं 2 टमाटर असे लाल लाल होते छान वाटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात आणि आता आपल्याला याला ना मसाल्यामध्ये खूप छान असं तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। मस्त असं व्यवस्थित बघा या पद्धतीने शिजवायचं आहे। तर मी नाही का म्हणजे हे काजूची पावडर अशी बारीक करून ठेवत असते, तर मी 2.5 चम्मच टाकलेली आहे। आता आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे। कसं वेळेवर वाटण्यापेक्षा नाही का म्हणजे काजू भिजत घालून वाटावं लागतात, तर मी कशी पावडरच बनवून ठेवत असते। आता मसाला ना आपला छान असा शिजवून घ्यायचा आहे। मी मिक्सरच्या भांड्यातनं थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे ना, ते वाया न जावं म्हणून टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने ते मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता मी थोडी कस्तुरी मेथी या आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची
आणि मस्त असं झाकून बघा छान मंद हीटवर असा मसाला शिजवायचा. बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे. भाजीची शान म्हणजे मसालाच असतो. मसाला व्यवस्थित मस्त असा शिजला की नाही तर भाजी एक नंबरच बनते. बघा आता आपल्याला या वेळेला हे मिश्रण पालकाचं टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखविणार आहे की क्रीम वगैरे केव्हा टाकायची आणि म्हणजे पनीर केव्हा टाकायचं, तडका केव्हा द्यायचा. बघा आता आपण बघूच या समोर काय कशा पद्धतीने करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेतलं आणि ते आता आपल्याला याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं दणदणीत शिजवायचं आहे. बघा हे म्हणजे उडत असते शिजताना, तर थोडी काळजी घ्यायची, अंगावर उडायची शक्यता असते, तर झाकून शिजवायचं. आणि जेव्हा आपल्याला चमच्यानी असं परतवायचं असलं तर थोडी गॅसची फ्लेम कमी करून द्यायची. बघा मी पनीर तळत वगैरे नाही, अशाच पद्धतीने टाकून घेत असते. इतके छान बनतात सॉफ्ट सॉफ्ट मस्त असे. बघा मिक्स करून घ्यायचे आहे. यावेळेला आता आपल्याला यात पनीर टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं भाजीला छान झाकून द्यायचं आणि शिजवायचं आहे. पनीर मस्त आपले शिजल्यानंतर सॉफ्ट होतात छान आणि चवीला तो अगदी खूप छान भाजी तयार होते ही. बघा आता मी शिजवून घेतलेलं आहे दणदणीत असं आणि आपले पनीरही छान असे सॉफ्ट शिजलेले आहे. मस्त तळले की नाही तर ते थोडे म्हणजे असे चिकट होतात, असं म्हणून मी तळत नाही, या पद्धतीनेच करत असते. आता बघा मी तडका तयार केलेला. आता कसं आपलं मिश्रण शिजलेलं आहे पनीर वगैरे, तर त्यातनं मी तेल आणि थोडं बटर टाकलेलं होतं आणि छान गरम करून घेतलेलं आहे. आणि मी लसण असं छान असं ठेचून घेतलं आणि त्याला आता तडक्या पॅनमध्ये टाकून बघा या पद्धतीने छान कलर बदलेपर्यंत लसणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा लसण छान आपला तेलामध्ये परतलं. आता मी थोडं तिखट टाकलेलं आहे आणि कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. 2 मिरच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आता हा तडका आपल्याला यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पॅनला लागलं असते तडका पॅनला, तर तेही मिक्स करून घ्यायचं. आणि यावेळेला तडका द्यायचा आहे, म्हणजे भाजी शिजल्यानंतर तडका द्यायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तडका सगळ्यात शेवटीच द्यायचा आहे आपल्याला. बघा आता गॅस बंद करून द्यायची आहे. भाजी शिजलेली आहे. त्यानंतर बघा मी अर्ध वाटी अमूलचं क्रीम घेतलेलं आहे. तुम्ही 2 चमचे क्रीम टाकलं तरी चालतं, परंतु माझ्याकडे क्रीमी भाजी म्हणजे आवडते, त्यामुळे मी क्रीम थोडं जास्त टाकत असते. मी अर्ध वाटी घेतलेला आहे. अंदाजे म्हणजे 4 चमचे वगैरे असेल अमूलचं क्रीम आहे. आणि ही मस्त असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आता बंद करून द्यायची. क्रीम टाकल्यानंतर गॅस बंद करायची. भाजी झाकून दिली मी, आता सर्व केलेली आहे. बघा अशी मस्त क्रीमी भाजी तयार झालेली आहे. खूपच छान तयार होते ही. एकदा नक्की बनवा. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन पदार्थ बनवून खात राहा.